मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर. आपल्या सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. आपल्या सर्वांना जसं माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचं पर्व हे सुरू झालेलं आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या पर्वाच्या आपल्या सर्वांना सर्वप्रथम मी खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक वेळेस निवडणुका येतात, आपण ॲज अ मतदार वोटिंग करायला जातो, मतदान करतो. परंतु आज मी आपल्या सर्वांना एक विनंती करायला आपल्यासमोर आलेली आहे की आपण बघतो आहे, आजच पेपरला मी न्यूज वाचली आहे आणि कंटिन्यू हे सुरू आहे. जसं जसं विविध पक्ष आहेत, प्रत्येक पक्ष आपापल्या मतदारांची यादी ही जाहीर करत आहे. कोणी इच्छुक उमेदवार आहेत, परंतु आपण मतदार म्हणून आपण काय विचार करायला पाहिजे आणि काय निर्णय घेऊन मतदान करायला पाहिजे याबद्दल मी आज आपल्या सर्वांना एक विनंती करायला आली आहे की आपण प्रत्येक वेळेस रोज न्यूजमध्ये, पेपरमध्ये, सोशल मीडियावर, आपण टी व्हीमध्ये न्यूज बघतो आहोत की जे इच्छुक उमेदवार असतात किंवा ज्यांनी याच्या आधी ऑलरेडी 5-5 वेळा रेझिम ज्यांची लोकसभेची झालेली आहे, जे 5-5 वेळा खासदार झालेले आहेत, कोणी 5-5 वेळा आमदार राहिलेला आहे, कोणी मंत्री राहिलेला आहे, कोणी राज्यमंत्री आहे, कोणी 3-3 वेळाचे आमदार आहे किंवा 3-3 वेळाचे खासदार आहेत. तर असेही जे लोक आहेत, नेते आहेत, तर या नेत्यांनी घराणेशाही ही सुरू केलेली आहे. हे खूप वर्षानुवर्षापासून सुरू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला आहे, आपलं आयुष्य संपूर्ण वाहून नेलं आहे की आपल्या देशातील लोकशाही ही टिकून राहिली पाहिजे आणि प्रत्येक तळागाळातील व्यक्ती हा विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये हा पोहोचला पाहिजे. परंतु या मोठमोठ्या नेत्यांच्या या अशा वागण्यामुळे की ज्यांना जे प्रस्थापित नेते आहेत, प्रत्येकाने आपापली पत्नी, कोणी आपला मुलगा, कोणी आपली सून, ठीक आहे, कोणी आपला जावई, प्रत्येकाला उमेदवारी देण्याच्या मार्गावर हे लोक आहेत. जसं आपल्याला माहीत आहे की पुढच्या 5 वर्षांनी महिला आरक्षण येणार आहे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हे लागू होणार आहे पुढच्या रेझिमपासून. तर आतापासूनच जे प्रस्थापित नेते आहेत त्यांनी बिलकुल तयारीला लागले, आपापल्या बायका त्यांनी रस्त्यावर उतरवल्या आहेत. त्यांना आता बरोबर रिंगणामध्ये गावोगावी फिरणं, त्यांच्या प्रचाराला लावणं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी आतापासून सुरू केल्या आहे. म्हणजे जेव्हा आरक्षणाची गोष्ट येईल, आतापर्यंत आपल्याला महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण होतं, आपल्याला माहीत आहे, तिथे या लोकांनी हेच केलं आहे. जे नेते आहे मोठे मोठे, ज्यांनी समजा नगर परिषदा आहेत, ठीक आहे, नगर परिषदेमध्ये ज्यांनी 3-3 रेझिम सत्ता चालवलेली आहे, 3-3 रेझिम ज्यांच्याकडे आहे, 2-2 वेळा त्यांनी सत्तामध्ये बसलेले आहेत, अशा नेत्यांनी सुद्धा जेव्हा महिलांना आरक्षण येते तेव्हा आपण बघितलं आहे, जे गावात राहते नसतील, कोणत्याही शहरामध्ये ते राहते नसतील, बाहेरगावी राहत असतील, तर बरोबर निवडणुका आल्या की ते लोकांना बरोबर आपल्या पत्नीला, आपल्या परिवाराला गावात बोलवतात. कुठे समजा SC राखीव महिला असेल किंवा कुठे OBC महिला आहे, ST महिला राखीव आहे, तर अशामध्ये ज्या महिलेचं काही अस्तित्वच नाही आहे, जिला कधी कोणत्या ऑफिसमध्ये गेली नाही आहे, तिला साधं बोलताही येत नाही आहे, तिला त्याच्यातलं काही नॉलेजच नाही आहे, जिनी कधी जनसामान्याचे कधी कोणते प्रश्न उचलले नाही आहे, अशा महिलेला उभं करून देतात आणि विविध पक्षही त्यांना तिकीट देतो आणि त्याच्या भरोशावर ते निवडून येतात. मग त्याच्यामुळं काय होते, जनतेचे कामं होतात का? आपण बघितलं आहे, सगळ्यांनी अनुभव घेतले असतील. कोणी सरपंच पदावर असेल, कोणी नगराध्यक्ष असतील, कोणी जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, हे आजपर्यंत आपण बघत आलो आहे. परंतु जेव्हा आपण विचार विधानसभेचा किंवा लोकसभेचा करणार, आता लोकसभा निवडणुका आहेत, तर अनेक आजच्या पेपरलाच न्यूज आहे, मोठी बघून घ्याल. कोणी आपल्या पत्नीला उभं करणारा मोठा नेता आहे, 5-5 वेळा रेझिम झालेली आहे, कितीतरी वेळा ते मंत्री राहिलेले आहेत, तर प्रत्येकजण आपल्या बायकोला उभं करणार. त्याच्यानंतर कोणी आपल्या मुलाला उभं करणार, काही दिवसांनी मुलीला बरोबर रिंगणात उतरवणार, फिरवणार, प्रचार करवणार, मग त्या मुलीला उभं करून देणार. कोणी आपल्या सुनेला उभं करणार, कोणी आपल्या जावेला तिकीट मिळवून देणार, म्हणजे स्वतःही मंत्री, स्वतःही आमदार, मग मुलगाही माझा आमदार खासदार झाला पाहिजे, माझी बायको पण मंत्री झाली पाहिजे. पण कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, फक्त दऱ्या उचलल्या पाहिजे आणि कार्यकर्त्यांचा वापर फक्त ॲज अ टिश्यू पेपर, म्हणजे यूज अँड थ्रो, फक्त निवडणुका आल्या की त्यांचा वापर करायचा आणि यूज अँड थ्रो, अशी भूमिका या सगळ्या मोठ्या नेत्यांची सुरू आहे. तर याच्यावर आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये असे जे नेते आहेत, जे आपल्या बायकोला उभं करत आहे, आपल्या मुलाला उभं करत आहे, आपल्या सुनेला तिकीट देत आहे, आपल्या पोरीला तिकीट देत आहे, अशा लोकांना आपल्या क्षेत्रातून हद्दपार करा, हीच सध्या संधी आहे आणि ही सध्या वेळ आहे. नाही तर आपल्याला जगण्यासाठी, आपल्याला सगळे अधिकार मिळवून देण्यासाठी ज्या फुले शाहू आंबेडकरांनी लढा उभा केला होता, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या देशाला एवढं संविधान मिळालं आहे, त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही आणि हे वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या सुरू आहे. ही घराणेशाही आपल्याला थांबवायची आहे. म्हणून आपण मतदान करताना आपल्या देशाचा सर्वोच्च स्थानावर जे बसलेले आहेत,
आपल्या देशाला जे नवीन दिशा देणारं जे आहे त्यांच्याकडे आपण बघावं आणि आपल्या क्षेत्राचा विकास हा कोण करू शकते आणि नवीन व्यक्ती नवीन लोकांना नक्कीच आपण संधी द्यायला हवी. आपण बघतो की जे स्वतः ऑलरेडी आमदार खासदार आहे त्यांनाच वारंवार तिकीट भेटत जाते. असं का होते? का होते असं? का बरं? आपल्या पक्षामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत, विविध पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाची गोष्ट करत आहे मी. तिथे तुम्हाला सक्षम तुमच्या पक्षामध्ये नेतृत्व नाही आहे का? मग तुम्ही पक्ष आपण जो चालवतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पक्ष जेही असतील तिथे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत जे खूप सारे इच्छुक उमेदवार असतात. परंतु आपण अनेक वेळा बघतो की परत रिपीट त्या लोकांना उमेदवारी देण्यात येते. असं का बरं? नवीन लोक मग घडणार केव्हा? म्हणजे आपण फक्त दऱ्याच उचलायच्या का? आपण फक्त यांच्या मागे राहून फक्त टिश्यू पेपरचा यूज करू द्यायचा का आपला? हा कार्यकर्त्यांनी विचार करावा आणि मतदारांनी विचार करायला पाहिजे की आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे. आणि निवडून देताना ज्यांना घराणेशाही जिथे चालवली आहे अशा लोकांना आपल्या क्षेत्रातून नक्की आपण हद्दपार करणार अशी आशा मी आपल्या सर्वांकडून करते आणि माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. थँक्यू.